श्रावण सुरू आहे, काहीतरी गोड तर झालेच पाहिजे. 2 वाटी गूळ किसून घेतलेला आहे, 2 वाटी पाणी घेतले. याला आता उकळायला ठेवून देऊ आपण व्यवस्थित मिक्स करून. पॅनमध्ये थोडे तूप टाकून बारीक कट करून घेतलेले ड्रायफ्रूट्स ते तळून घ्यायचे. ड्रायफ्रूट तळून झाले की त्याच पॅनमध्ये आपण 1 वाटी रवा घेणार आहे. तो मंद गॅसवरती व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे. 1 वाटी रव्याला 2 वाटी गूळ, 2 वाटी पाणी, हे अगदी योग्य प्रमाण आहे. रवा अगदी मंद गॅसवर व्यवस्थित भाजून झाला की आपली इकडे पाणी उकळून झालेलं आहे. त्याला गाळून रव्यामध्ये मिक्स करून घ्यायचे. रवा, पाणी, गूळ सगळे व्यवस्थित मिक्स करून झाले की झाकण ठेवून 5 मिनिटं त्याला शिजू द्यायचे. रवा पाणी सगळे शोषून घेतो तो आणि व्यवस्थित फुलून जातो. तळून घेतलेले ड्रायफ्रुट्स मिक्स करून थोडे जायफळ किसून टाकायचे. ओले नारळ किसून घेतलेत मी, ते वरतून गार्निश करून आपली स्वीट डिश तयार आहे, गुळाचा शिरा.